सगळ्यांना नमस्कार. माझी मावशी आता छानशी पुरणपोळी करणार आहे आणि मी तुम्हाला छानशी गोष्ट सांगणार आहे. एका जंगलात एक माकड, उंदीर व एक मांजर राहत होती. त्या तिघांची छान मैत्री होती. त्यांनी एके दिवशी खीर करायचं ठरवतात. मग तिघ जण खीर बनवायचं काम वाटून घेतात. माकड म्हणतो, मी रवा आणेन. उंदीर म्हणतो, मी साखर आणेन. आणि मांजर म्हणते, मी दूध आणेन. ठरल्याप्रमाणे सगळे जण सगळं सामान घेऊन येतात आणि मग खीर बनवतात. खीर बनवून झाल्यावर मांजर म्हणते, खीर गरम आहे. खीर थंड होईपर्यंत तुम्ही दोघे आंघोळ करून या. मला झोप आली आहे. उंदीर म्हणतो, मणिमाऊ तू पण चल ना. मणिमाऊ म्हणते, नको मला झोप आली आहे. असं म्हणून मणिमाऊ झोपी जाते आणि माकड आणि उंदीर नदीवर आंघोळीला जातात. मांजर झोपलेली असते, पण खिरीचा सुगंध सुवास पसरलेला असतो. त्या सुवासाने मणिमाऊ उठते व खिरीजवळ जाते आणि पातेलं उघडते. खिरीला बघून मणिमाऊला राहवत नाही. ती एक चम्मच खीर चाखते. तिला खीर खूप आवडते व ती अजून एकदा चम्मच खीर चाखते. असं करत करत सगळी खीर संपवते. पाहते तर काय, सगळी खीर संपलेली. मांजर म्हणते, अरे बापरे, आता काय करायचं. असं म्हणून मांजर झोपेचं सोंग घेते. थोड्या वेळात तेथे उंदीर व माकड येतो. पाहतो तर काय, मांजर छान झोपली होती. तिला उंदीर दादा उठवतो. मांजर त्या दोघांना बघून घाबरते व बोलू जाते की चला आता खीर खाऊया. उंदीर दादा वाट्या घेतो. माकड खीर पाहतो तर काय, पातेल्यामध्ये खीरच नाही. मग माकड मणिमाऊला विचारतो, खीर कुणी खाल्ली. मणिमाऊ घाबरलेले असते आणि म्हणते, मला नाही माहीत. मग माकड विचारतो की तू खीर खाल्ली का. मणिमाऊ म्हणते, मी खीर नाही खाल्ली. असं म्हणून ती त्या दोघांना फसवते. उंदीर दादा तिच्या पोटाकडे पाहतो. बघतो तर काय, मणिमाऊचे पोट भरलेले होते. असं बघून माकडाला मणिमाऊवरती संशय येतो. मग माकड एक युक्ती करतो. चला जाऊया नदीवर. तिघ पण नदीवर जातात. नदीमध्ये माकड घागर उपडी ठेवतो व त्याच्यावरती डुबकन उडी मारतो आणि घागरीवर जाऊन बसतो आणि बोलतो, हुप हुप करी उंच डोंगरी, मी खीर खाल्ली असं तर बुडबुड घागरी. घागर काही बुडेना. मग उंदीर जातो आणि उडी मारतो आणि बोलतो, चिची करी उंच डोंगरी, मी खीर खाल्ली असेल तर बुडबुड घागरी. घागर काही बुडत नाही. मग मांजरीची बारी असते. मांजरीची पाळली असते. मांजर खूप घाबरलेली असते. ती घाबरत घाबरत बोलते, म्याव म्याव करी उंच डोंगरी, मी खीर खाल्ली असेल तर बुडबुड घागरी. आता मात्र मांजर लडपडते. त्यामुळे घागर पण हळूहळू बुडू लागते. तिच्या सोबत मांजर पण बुडते आणि म्हणते, वाचवा मला वाचवा, मीच खीर खाल्ली. मग उंदीर आणि माकड मांजरीला मदत करतात आणि बाहेर काढतात. कारण की त्या तिघांची खूप चांगली मैत्री होती व मणिमाऊ त्या दोघांची माफी मागते आणि आता परत तिघजण पुन्हा खीर करायचं ठरवतात. ठरल्याप्रमाणे सगळे जण खीर बनवतात आणि मग तिघजण पण आनंदाने खीर खातात. कळलं का, आपण कधीही चोरी करू नये, कधीही खोटं बोलू नये, कारण त्याची शिक्षा आपल्याला. धन्यवाद. अशा प्रकारे गोष्ट संपलेली आहे आणि छान पुरणपोळी पण तयार झालेली आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि हो, पुढच्या रेसिपीत काय बनवायचे व कोणती गोष्ट सांगायची ते नक्की सांगा. बाय बाय.